आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक इचलकरंजीत पार पडली। या बैठकीत माजी आमदार राजीव आवळे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। त्यांनी तिरंगा यात्रेच्या नावाखाली भाजप भावनिक वातावरण तयार करत असल्याचा आरोप केला। देशाच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या सैनिकांचा आपण सन्मान करतो, मात्र त्याचा राजकीय उपयोग करणे चुकीचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले। सगळे आपण ते मान्य करू। आता अलीकडे सुद्धा या सगळ्या गोष्टीचं राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पक्ष तिरंगा यात्रेचं सुरू केलेलं आहे। त्या आपापल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा सगळीकडे सुरू करा। आम्ही त्याच्याबरोबर आहे, आम्ही त्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहे। या देशातला प्रत्येक नागरिक सैनिकांच्या बरोबर आहे, कारण त्यांना पाकिस्तानला खूप उत्तर दिलेला आहे। पाकिस्तानला गुडघे टेकवण्यासाठी आपल्या भारतीय जवानांनी जीवाची बाजी लावलेली आहे। म्हणून या मुद्द्यांचं राजकारण करायचं, रस्त्यावर उतरून तिरंगा झेंडा घ्यायचं, रॅली करायचं आणि ह्याचं राजकीय मुद्दा करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करायला गेला। लाडकी बहीण योजनेवरून बोलताना आवळे म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही असे बोललो नव्हतो म्हणत फिरत आहेत। आधी 2100 रुपये देण्याचे आश्वासन होते, आता 1500 रुपये देतानाही काटछाट केली जात आहे। लाडक्या बहिणींच्यावरती कशा पद्धतीचा अत्याचार झाला, सत्तावी आल्यानंतर 2100 रुपये देणार होते, 1500 रुपये केलं, त्यामध्ये सुद्धा काटछाट करायचं काम केलं। म्हणजे या सगळ्या मंडळींनी सत्तेसाठी तुम्हाला काहीतरी आमिष दाखवली होती। एकदा सत्तेवर आल्यानंतर लाडक्या बहिणीवरती अन्याय केला, हा मुद्दा आपण प्रामुख्याने घेणं अत्यंत गरजेचं आहे। कारण आता प्रामुख्याने सगळी सत्ताधारी मंडळी मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत 2 मुख्य उपमुख्यमंत्री ही मंडळी सांगायला गेली आहेत, आम्ही असं सांगितलंच नव्हतं, आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नव्हतो हे सांगितलंच नव्हतो। अशा पद्धतीची इकडं ही सगळी भाषणं चालू झालेली आहे आणि या सगळ्या मुद्द्यावरती आपण प्रामुख्याने बोलणं अत्यंत गरजेचं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकून भाजप सत्तेवर पकड ठेवू पाहतोय असा आरोप करत सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका घेणे सरकारला भाग पडले असे ते म्हणाले। युद्धजन्य परिस्थितीचा फायदा निवडणुकीसाठी घेण्याचा प्रयत्न भाजप सरकार करणार असल्याचा इशारा दिला। मात्र स्थानिक प्रश्न, अपूर्ण विकास कामे, पाणी टंचाई, रस्ते व गटारींची दयनीय अवस्था यावर जनतेचा भर असतो, त्यामुळे कार्यकर्त्यांनी हे स्थानिक प्रश्न जनतेसमोर प्रभावीपणे मांडावेत असे स्पष्ट मत आवळे यांनी मांडले। योजना ज्या काही महापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या परिसराच्या विकास योजना आणायच्या असतात, त्याच्यासाठी एखादा सक्षम माणूस त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून जावं म्हणून या निवडणुका घेतल्या जात असतात। यामध्ये सुद्धा या फडणवीसनं गेली 5-10 वर्ष झालं अजून सुद्धा स्थानिक स्वराज्य निवडणुका घेतलेल्या नव्हत्या। डायरेक्ट महाआयुक्त, मुख्याधिकारी, सीओ यांच्या डायरेक्ट कलेक्टर आणि मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज्ञावल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना कमी लेखायचं काम या सगळ्या महायुतीच्या नेते मंडळीचे लोक। यावरती सुद्धा सुप्रीम कोर्टानं आता परवा जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे 4 महिन्यामध्ये निवडणुका व्हावाचं जाहीर केलेलं आहे। खरं तर या बैठकीस महाविकास आघाडीतील अनेक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।